आज 5 फेब्रुवारी 2022 आजच्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी झालेल्या आहेत त्या आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. अघोषित शाळांकरिता 7 फेब्रुवारी 2022 पासून आझाद मैदान गुंजणार याविषयी अघोषित शिक्षकांकडून जी माहिती समोर येत आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर जुनी पेन्शन योजनेकरिता जे शिक्षक गेले अनेक वर्षांपासून वाट पाहत होते तर ही जुनी पेन्शन योजना आता लागू होऊ शकते कारण सम्यक समितीचा अहवाल जो आहे तो आता मंत्रालयामध्ये दाखल झालेला आहे. त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर औरंगाबाद कन्नड तालुक्यामधील एका गावामध्ये रोड रोमियोंकडून मुख्याध्यापकां आणि त्याचसोबत शिपायांवरती सशस्त्र हल्ला करण्यात आलेला आहे. काय नेमकी कारण आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर डिसले गुरुजींच्या निलंबनाच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहे. एक चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांवरती आता महाराष्ट्रामध्ये निलंबनाची कारवाई होणार का हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे. ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर सर्वात प्रथम अघोषित शाळांकरिता महत्त्वाची माहिती. अघोषित महासंघातर्फे 7 फेब्रुवारी पासून आझाद मैदान या ठिकाणी पूर्ण क्षमतेने आंदोलन केलं जाणार आहे. अघोषित शाळा मंत्रालय स्तरावरती निधीसह घोषित होऊन त्यांना निधी मंजूर करावा या मागणीकरिता अघोषित संघाचे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2022 पासून आंदोलन सुरू होत आहे. आता देखील आंदोलन जे आहे ते जवळपास डिसेंबर 2021 पासून आझाद मैदान आणि पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी अघोषित महासंघातर्फे आंदोलन सुरू होते आणि त्याचंच यश म्हणून ज्या संचालक स्तरावरील ज्या याद्या आहेत त्या मंत्रालय स्तरावरती गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने अघोषित महासंघाचं यश जे आहे ते निश्चित एक अतुलनीय यश म्हणावं लागणार आहे. आता सर्व जे अघोषित शिक्षक आहे त्यांनी 7 फेब्रुवारी 2022 पासून आझाद मैदान या ठिकाणी तळ ठोकून राहावं जेणेकरून आपल्या खात्यावरती लवकरात लवकर पगार जो आहे तो सुरू होईल आणि या ठिकाणी निश्चित शिक्षकांची संख्या जर जास्त राहिली तर लवकरात लवकर हा निधी मंजूर होऊन शिक्षकांच्या खात्यावरती पगार हा मंजूर होऊ शकतो. त्यामुळे आता अघोषित महासंघातर्फे 7 फेब्रुवारी पासून आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होत आहे. त्यानंतर जुनी पेन्शन योजनेकरिता महाराष्ट्रातील तमाम सर्व जुनी पेन्शन योजना धारक शिक्षकांनी लढा उभारलेला होता. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जुनी पेन्शन योजनेचे जे काही सर्व शिक्षक आहेत ते गेले 2 महिन्यापासून आंदोलन करत होते सातत्याने आणि अखेर या शिक्षकांच्या आंदोलनाला यश जे आहे ते येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण सम्यक समितीचा जो अहवाल आहे तो संचालक स्तरावरून मंत्रालय स्तरावरती पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू होण्याकरिता ज्या शिक्षकांना याचा फायदा होणार आहे 2005 पूर्वीचे जे काही अंशतः अनुदानित 100% अनुदानित शिक्षक असतील या सर्व शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे आणि त्यामुळं निश्चितच सम्यक समितीचा अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह अहवाल जर असेल तर निश्चित जुनी पेन्शन योजना ही लागू होऊ शकते. आता या अहवालात नेमकी काय दडलेलं आहे मंत्रालय स्तरावरती या अहवालाची चर्चा झाल्यानंतर त्याची देखील अधिकृत माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये एका शाळेमध्ये देशमुख महाविद्यालयामध्ये देशमुख शाळेवरती एका रोड रोमियोकडून मुख्याध्यापक आणि शिपायांवरती सशस्त्र हल्ला करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गावामध्ये देशमुख महाविद्यालय देशमुख शाळेमध्ये एक व्यक्ती जो आहे तो सातत्याने मुलींची छेडछाड करत असायचा. शाळेत महाविद्यालयात येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना त्रास देणे, छेडछाड करणे
अशा गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार होत होत्या आणि हे थांबवण्याकरिता मुख्याध्यापक जे आहे ते त्या तो जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला समज देण्याकरिता मुख्याध्यापक आणि शिपाई सोबत गेलेले असता या व्यक्तीकडून सशस्त्र हल्ला जो आहे तो या मुख्याध्यापकांवरती शिपायांवरती करण्यात आला आणि यामध्ये मुख्याध्यापक आणि शिपाई गंभीर जखमी आहे. त्यांना जवळीलच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आता दाखल करण्यात आलेलं आहे. या गोष्टीचं महाराष्ट्रामध्ये पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये सदर मुख्याध्यापकांचे आडनाव जे आहे ते चव्हाण आहे असं समजतं आणि जे शिपाई आहे त्यांचं आडनाव जाधव आहे असं प्राथमिक माहिती समोर येत आहे. या संदर्भात आता नेमकी सर्व ज्या शिक्षक संघटना आहे यांनी देखील या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि संबंधित व्यक्तीवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी याकरिता सुद्धा मागणी आता जोर धरू लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद देखील जे आहे ते उमटताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये काय होतंय याची देखील माहिती समोर आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत. त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये तसेच भारत देशामध्ये डिसले गुरुजींचं नाव जे आहे ते सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याची संपूर्ण जगामध्ये चर्चा झालेली होती आणि आता डिसले गुरुजींवरती निलंबनाच्या हालचालींना वेग आल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमांवरून समोर येत आहे. आता या ठिकाणी जी प्राथमिक माहिती समजती की जी काही कमिटी आहे स्थानिक कमिटी यांच्यामार्फत बैठक घेण्यात आलेली होती आणि त्यामध्ये निलंबनावरती चर्चा करण्यात आलेली होती. त्यामुळे आता डिसले गुरुजींवरती निलंबनाची कारवाई होणार का, त्याचसोबत जिल्हाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील, इतर गट शिक्षणाधिकारी असतील हे देखील निलंबनाची कारवाई करणार का याकडं संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. यामध्ये त्यांच्याकडून जर काही खरंच चुकलेलं असेल तर निश्चित कारवाई जी आहे ती होणार का आणि जर निश्चित काहीही जर चुकलेलं नसेल, कुठल्याच पद्धतीची जर चूक नसेल, विनाकारण त्यांना काही हेतुपूर्वक जर त्रास देण्याचा प्रयत्न असेल तर निश्चित त्याचा देखील निषेध जे आहे ते येत्या काळामध्ये संघटनांकडून झालेला चित्र पाहायला मिळू शकतं. त्यामुळे या घटनेचे दोन्ही ज्या बाजू आहे त्या समोर आल्यानंतर त्याची देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.